हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुंबई की जान, आपला मस्त झणझणीत वडापाव. वडापाव हा आमच्या मुंबईकरांची ओळख आहे. चला, तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतले आहे. ते उकडून घ्यायचे. इथे हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. मी इथे 10 ते 15 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक घेतला आहे आणि थोडे अख्खे धने, जवळपास 1.5 चमचा इतके अख्खे धने घेतलेले आहे. ते आपण छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आता हे बटाटे मी एका भांड्यात काढून घेतले आहे आणि हे 4ही बटाटे आपण छान मॅश करून घेणार आहोत, छान कुस्करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे छान बारीक मॅश करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा वड्याचा गोळा तयार करू तेव्हा अख्खा बटाटा आपल्याला कुठे लागला नाही पाहिजे, म्हणून व्यवस्थित प्रकारे आपण तो मॅश करायचा. त्यासाठी तो छान उकडून घ्यायचा, म्हणजे तो फार सहजरित्या मॅश होतो. ही आपण दळलेली हिरवी मिरची, लसूण, धणे, अद्रकची पेस्ट ती आपण ह्या भाजीत घालणार आहोत. आता आपण भाजीला फोडणी देणार नाही आहोत. आपण अशाच पद्धतीने, म्हणजे उकडलेल्या बटाट्यांमध्ये हिरवी मिरची, मीठ, हळद सगळं घालून अशी भाजी तयार करून त्याचे वडे बनवणार आहोत. इथे मी पाव चमचा इतकं हिंग घातलं आहे. अशा पद्धतीने जर वडा बनवला ना, तो छान झणझणीत लागतो. अर्धा चमचा इतकी हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा इतके जिरे घातलेले आहेत आपण. आता यात मस्त छान धुवून चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण आपण छान चमच्याने एकजीव करून घेणार आहोत. हो, आणि त्याआधी टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. आता आपण हे सगळं मिश्रण छान चमच्याने मिक्स करून घेऊया. सगळी जिन्नस आपण एकजीव करून घेऊया. बाहेर छान पाऊस चालू आहे. अशा पावसात गरमागरम वडापाव भेटला तर आहा, मज्जाच येते, हो की नाही? आणि पावसाळ्यात वडापाव खायचा, आणि तोही झणझणीत वडापाव खायची मजा काही औरच असते. अशा पद्धतीने आपण सगळी भाजी छान एकजीव करून घेतलेली आहे. आता आपण इथे डाळीचे पीठ, त्याचं बॅटर तयार करून घेऊया. इथे एका वाडग्यामध्ये मी जवळपास 1.5 वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीच्या पिठाबरोबर तुम्ही थोडं तांदळाचं पीठही घालू शकता. त्याने वडे छान खुसखुशीत होतात. इथे मी 1.5 कप इतकं डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ आणि त्यात हळद घालणार आहे, पाव चमचा इतके. या बॅटरमध्ये आपण दुसरं काहीही घालणार नाही आहोत, फक्त हळद, मीठ इतकंच घालायचं आहे. आता छान थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण एकसंध असं बॅटर तयार करून घेणार आहोत. फार जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही हे बॅटर नको आहे आपल्याला. एकसारखं हे बॅटर झालं पाहिजे, त्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी त्यात मिक्स करूया आणि छान हलवूया, कारण कुठल्याही प्रकारच्या गाठी गेठोळ्या यात राहिल्या नाही पाहिजे. एकसंध असं हे बॅटर तयार झालं पाहिजे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपलं बॅटर तयार झालेलं पाहिजे. अशा पद्धतीने बॅटर तयार झालं असेल तर ते वड्याला फार जास्त जाड कोटिंग येत नाही, व्यवस्थित असं कोटिंग येतं. खाताना आपल्याला पीठ लागत नाही. इथे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि अशा पद्धतीने आपण डाळीचं पीठ यात सोडणार आहोत. हे आपण जे चुरा तयार करणार आहोत हा आपल्याला आपल्या लाल चटणीसाठी हवा आहे, जी आपण चटणी वडापावबरोबर खातो ती. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने डाळीचं पीठ तेलात सोडून
अशा प्रकारे चुरा करून घ्यायचा आहे। आपल्याला चुरा छान क्रिस्पी होईपर्यंत तो तळून घ्यायचा आहे, जेणेकरून चटणी आपली खूप छान लागते, मस्त लागते। असं म्हणतात 1966मध्ये दादर रेल्वे स्थानकाबाहेर पहिला वडापावचा स्टॉल हा अशोक वैद्यजी यांनी लावला होता आणि तेव्हापासनं आपल्या मुंबईमध्ये हा वडापाव इतका प्रसिद्ध झाला आहे। झटपट, चवदार, झणझणीत आणि पोट भरणारा हा वडापाव मुंबईकरांची जान आहे। हा आपला चुरा तयार झाला आहे। आता आपण वडे तळून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला भाजीचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि ते आता छान आपल्या बॅटर त्याला कोट करून आपण हे तळून घेऊया। वडे तळताना आपल्याला लो टू मीडियम हीटवर छान क्रिस्पी होईपर्यंत वडे छान तळून घ्यायचे आहे आणि वडा तळत असताना आपल्याला तेल हे छान कडकडीत गरमच हवं आहे, जेणेकरून वडा छान क्रिस्पी होतो आणि खायलाही तो अगदी मस्त लागतो। अशोकजींनी म्हणजे अशोक वैद्य यांनी गिरणी कामगारांसाठी हा स्वस्त, सहज उपलब्ध होणारा आणि ऊर्जा प्रदान करणारा वडापाव तयार केला आणि नंतर हा वडापाव मुंबई नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाला। असा हा आपला वडापाव तयार झाला आहे। आता आपण चटणी बनवून घेऊया। आपण हा चुरा जो अगोदर तळून घेतला आहे तो थंड झाला आहे। तो आता एका मिक्सिंग जारमध्ये घालून त्यात 1-2-3 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि चवीनुसार मीठ घालून ते दळून घ्यायचं आहे। आपण मीठ अगोदर पिठामध्ये घातलेलं आहे, त्यानुसार आपण थोडं कमीच मीठ घालायचं। त्यात लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। इथे मी जवळपास 1 चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे। आता हे आपण छान मिक्सिंग जारमध्ये घालून वाटून घेऊया। आपला वडापाव तयार झाला आहे। मी आता तो छान तयार करते। त्यावर मस्तपैकी आपण तयार केलेली लाल चटणी लावून घेऊया। लाल चटणी इतकी छान लागते ना, मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबरही ही चटणी खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने एकदा वडापावही तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान लागतो हा वडापाव, नक्की ट्राय करा। घरच्या घरी पोटभर एका वड्यात आपण थांबणारच नाही आणि वरून तळलेली मिरची, आहा, आणि त्यात चुरा, मस्तच। आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न। पुन्हा भेटूया अशा चवदार, चमचमीत, चटकदार रेसिपींसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा।